नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव रस्त्यावर पायी कामावर निघालेल्या इसमाला भरधाव मोटारीने धडक दिली. या अपघातात संबंधित इसम ठार झाला आहे. सदरची घटना रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास घडली आहे. गजानन अरुण टाले, वय वर्ष 45, सध्या राहणार खराबवाडी, मूळ राहणार अमरावती असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी गजानन नेहमीप्रमाणे पायी कंपनीत निघालेले असताना अज्ञात चारचाकी वाहनाने खराबवाडी गावाच्या हद्दीत अग्रवाल कंपनीच्या गेटच्या समोर गजानन यांना धडक देऊन पुढे पसार झाला. या अपघातात गजानन अरुण टाले हे गंभीर जखमी झाले होते. कंपनीत कामावर निघालेल्या काही कामगारांनी त्यांना चाकण तळेगाव चौक येथील एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ठार झालेले गजानन अरुण टाले हे चाकण MIDC मधील इलेक्ट्रॉन्यूमॅटिक कंपनी खराबवाडी येथे नोकरीस होते. भोसरी MIDCतील J ब्लॉकमध्ये सुमारे 20 फूट उंचीची सीमा भिंत आणि त्यावरील छत अंगावर कोसळून चाकणमधील एका मजुराचा मृत्यू झाला. सायंकाळी 4:45च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मारुती राघोजी भालेराव, वय वर्ष 32, राहणार रानुबाई मळा, चाकण, तालुका खेड असे मृत मजुराचे नाव आहे. मॉडर्न मेटल वर्क कंपनीत ब्रेकर मशीनने सपाटीकरण सुरू होते. बुलडोझर चालकाच्या साथीत भालेराव हे काम करीत होते. त्यावेळी हादरे बसून दर्शन स्टील या शेजारील कंपनीची भिंत पडली. ही कंपनी जास्त उंचीवर होती, त्यामुळे भालेराव ढिगाऱ्याखाली सापडून गंभीर जखमी झाले. याबाबत तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. जवानांनी भालेराव यांना त्वरित महापालिकेच्या YCM रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कुरुळी येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवकर वस्ती भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली. अजय लक्ष्मण नखाते, वय वर्ष 23, राहणार लक्ष्मी मंदिर, कुरुळी, तालुका खेड याला अटक केली. नखाते याच्या ताब्यातून 25,000 रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल, मॅगझिन आणि 1,000 रुपयांचे जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. गुरांच्या वाहतुकीचा कसलाही परवाना नसताना 3 गुरांना एका पिकअप गाडीमध्ये भरून रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे घेऊन जाणाऱ्या महिलेसह दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना चाकण रोहकल रस्त्यावर शेळी बाजाराजवळ घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी रियाज शेख अली मुस्ती, वय वर्ष 38 व जयश्री भोले सरमाक, वय वर्ष 42, दोघेही राहणार पनवेल रायगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची गुरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. भाऊ न्यायला आला आहे असे सांगून घराबाहेर पडलेली 27 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना रोहकल, तालुका खेड येथे घडली आहे. सारिका गणेश काळे, वय वर्ष 27, राहणार रोहकल, तालुका खेड असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे पती गणेश नथू काळे, वय वर्ष 28, राहणार रोहकल यांनी चाकण पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. अन्य लोकांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने विरुद्ध बाजूने भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्या दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिक्सर गाडी चालवणारा संकेत अर्जुन जिवे, वय वर्ष 24, राहणार चित्राईमळा, चाकण व रवी रावसाहेब पाटील, वय वर्ष 28, राहणार कासरवाडी, पुणे अशा दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगुरुनगर लगतच्या तिन्हेवाडी, तालुका खेड येथील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात बिबट्याचा वावर पाडला आहे. रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजता येथील आश्रमातील कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले. कुत्रा गायब झाल्यावर सकाळी येथील CCTV तपासण्यात आले. त्यात 2 वाजता चित्रित झालेला हा प्रकार समोर आला. याबाबत आश्रम प्रमुख किसन महाराज टेंभुर्णीकर यांनी सांगितले की तिन्हेवाडी गावठाणलगत आणि टेकडीच्या पायथ्याला श्रीकृष्ण मंदिर आणि लागूनच आश्रम आहे. येथे गेले 8 दिवस मध्यरात्री बिबट्या येत असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाला कळवले. त्यानंतर तिथे पिंजरा लावण्यात आला. त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले. मात्र पिंजरा लावला त्यानंतर बिबट्या तिकडे फिरकलाच नाही. उलट दुसऱ्या बाजूला खंडू भागा आरोडे, ज्ञानेश्वर रेवजी आरोडे यांच्या घराच्या परिसरात बिबट्या आढळून आला. सतत बिबट्या येत असल्यानं पिंजरा अन्य भागात नेण्यात आला. रविवारी मध्यरात्री बिबट्याने पुन्हा मंदिराकडे धाव घेतली. येथील पाळीव कुत्रा जबड्यातून उचलून नेला. या पार्श्वभूमीवर तिन्हेवाडीतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सरपंच प्रतीक्षा पाचारणे, माजी उपसरपंच रंगनाथ आरोडे यांनी केले आहे. राजगुरुनगर शहरात बिबट्याचा वावर पाडल्याने अखेर वन विभागाने हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ परिसरात भीमा नदीच्या कडेला पिंजरा बसवला आहे.
महाळुंगे येथील बैलगाडा शर्यत घाट परिसरात एका बिबट्याचं दर्शन घडलं. हा बिबट्या परिसरात फिरत असताना डरकाळी फोडताना दिसला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. महाळुंगे गावातील औद्योगिक परिसरात इंडोस्पेस या प्रकल्पाच्या परिसरात मोकळ्या जागेत बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले. 2 दिवसांपूर्वी आंबेठाण महाळुंगे शिवेवर बिबट्याने दर्शन दिले होते. बिबट्याचे आता औद्योगिक परिसरात देखील सातत्याने दर्शन होऊ लागले आहे. रविवारी सकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक भागात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कुरुळी तालुका खेड येथे भेट दिली. कुरुळीमधील ग्रामस्थांनी तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीच्या समस्या मांडल्या. यावर जरांगे पाटलांनी स्थानिकांच्या समस्या एकूण शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनात उतरण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे. रेल्वे विरोधी कृती समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांनी काही खासगी उद्घाटन कार्यक्रम आणि काही कार्यकर्त्यांच्या देखील भेटी घेतल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की मी चांगले काम करतो म्हणून माझा घातपात करण्याचा डाव काही जणांनी आखला असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी संरक्षण नाकारले, माझ्यासोबत एक पोलीस तरी दिसतोय का? त्याला दम लावतो. नार्को टेस्टवाले आता कुठे गेले? त्यांनी पुढे यायला पाहिजे, टेस्ट केली पाहिजे. मला जात मोठी करायची आहे आणि जात मला उघडं पाडत नाही. जर घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय की धनंजय मुंडे यांनी सांगितले होते जालन्याच्या एसपीने गृहमंत्र्याचे एकूण धनंजय मुंडे यांना अटक करण्याची परवानगी का घेतली नाही? 3 आरोपी आहेत, त्यांनी मान्य केले नसते तर वेगळे होते. पुढच्या काळात याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत. आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा असेही मनोज जरांगे म्हणाले. एका कार्यकर्त्यांना मातृशोक झाला, त्याचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील चाकणमध्ये देखील आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुणे रिंग रोड कामाचा परिणाम. निघोजे व परिसरातील विहिरी कोरड्या. इंद्रायणी काठच्या गावांना डिसेंबरमध्येच पाण्याचे दुर्भिक्ष्य. पुणे रिंग रोडच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या हेवी ब्लास्टिंगचा गंभीर परिणाम आसपासच्या गावांवर दिसू लागलाय. निघोजे परिसरासह इंद्रायणी नदीकाठच्या अनेक गावातील विहिरी व कूपनलिका अचानक कोरड्या पडल्या असून नागरिकांना ऐन डिसेंबर महिन्यातच पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रिंग रोडच्या ट्रेसजवळ सलग होत असलेल्या स्फोटांमुळे जलस्तर झपाट्याने खाली गेल्याचं स्पष्ट जाणवत आहे. अनेक वर्षांपासून भरलेले असणारे विहिरींचे पाणी काही दिवसातच आटले. कूपनलिकांमधून येणारा जलप्रवाही थांबल्याने शेतकऱ्यांचे सिंचन नियोजन कोलमडले आहे. ग्रामस्थ, शेतकरी व महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्याने संताप व्यक्त करत आहेत. हातातलं पाणी गेलं तर आमचं जगणं कठीण होईल. काम वेगात सुरू असलं तरी आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत असून तातडीने पर्यायी पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रिंग रोड कामामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून जलस्तर स्थिर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला. जीएमआरटीमुळे रूट शिर्डी मार्गे गेल्याने जुन्नर शिरूर पट्ट्यातून विकास वगळल्याने स्थानिक नागरिक संतप्त. महाराष्ट्र राज्यातील 2 प्रमुख वाढत्या शहरांना थेट जोडणाऱ्या बहुचर्चित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित रूटमध्ये जीएमआरटी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पामुळे मोठा बदल करण्यात आलाय. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील या जागतिक महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पाचे संवेदनशील क्षेत्र विचारात घेऊन मूळ रेल्वे मार्ग रद्द करून नवीन पर्यायी मार्गाला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण दिले. या निर्णयामुळे उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल अशी तीव्र नाराजी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान एकीकडे खेड तालुक्यातून विमानतळ गेले, नेमकी औद्योगिक वसाहत असलेल्या भागात कोंडी होईल असे नियोजन करून रस्त्यांची कामे अडवली. नवीन उद्योगांना जिल्ह्याच्या आणि राज्याच्या बाहेरील रस्ते दाखवले आणि तळेगाव ते उरुळी कांचन असे नको ते रेल्वे प्रकल्प माथी मारून गरजेच्या असलेल्या पुणे नाशिक रेल्वेला उत्तर पुणे जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याचे सत्ताधाऱ्यांचे नियोजन असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय. मूळ प्रस्तावित रेल्वे मार्ग हा पुणे नाशिक महामार्गालगत जाणार होता. मात्र खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाचे संवेदनशील क्षेत्र विचारात घेऊन केंद्राने हा मार्ग पूर्णपणे वगळलाय. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मार्गाची आखणी जीएमआरटीच्या संवेदनशील परिसराला वळसा घालून तांत्रिकदृष्ट्या अधिक सुरक्षित मानल्या गेलेल्या मार्गावरून करण्यात आली आहे. नवीन प्रस्तावित रूट आता शिर्डीमार्गे पुण्याकडे वळवण्यात आलाय, जो शिर्डी, अहमदनगर, शिक्रापूर, शिरूर, पुणे असा असेल. या बदलामुळे जीएमआरटी प्रकल्पाला
कोणताही तांत्रिक धोका पोहोचणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. या बदललेल्या मार्गावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या निर्णयावर थेट टीका केली आहे. हा निर्णय उत्तर पुण्याचा विकास खुंटवणार असल्याचा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. खासदार डॉक्टर कोल्हे यांनी आक्षेप नोंदवताना म्हटले की या रेल्वेमुळे उत्तर पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास थांबेल, तसेच मूळ मार्गामुळे शेती आणि कृषीपूरक उद्योगांना जो फायदा झाला असता तो आता होणार नाही. मंचर, शिरूर, आळंदी, राजगुरुनगर या पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रेल्वे मार्ग उपयुक्त ठरला असता आणि स्थानिकांना मोठ्या गुंतवणुकीची व रोजगाराची संधी मिळाली असती, जी आता बंद झाली आहे. डॉक्टर कोल्हे यांनी केंद्रावर टीका करताना विकासाचा महामार्ग वळवून उत्तर पुण्याला अन्याय केला जात आहे असं म्हटलंय. दरम्यान रेल्वे मार्गातील बदलाचे मूळ कारण असलेल्या जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील ग्रामस्थांमध्ये जीएमआरटी प्रकल्पाविरोधात संतापाचा उद्रेक झालाय. जागतिक पातळीवर महत्त्वाचा असलेला हा रेडिओ दुर्बीण प्रकल्प संवेदनशील क्षेत्र असल्याने या परिसरात मोठ्या बांधकामावर तसेच विद्युत आणि ध्वनी प्रदूषणावर कठोर निर्बंध आहेत. रेल्वे मार्ग वळवल्यामुळे जीएमआरटी प्रकल्प आमच्या मुळावर उठलाय अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. खेड तालुक्यात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खेड तालुक्यात रब्बी हंगामा वातावरणात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. यंदा सातत्याने वातावरणातील बदलाचा फटका, ऐन थंडीच्या मोसमात ढगाळ वातावरण, कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला नाहक औषधे फवारण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच पिकांच्या वाढीसाठी युरिया खताचा तुटवडा ताण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. खेड तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा हे मुख्य नगदी पीक असून खेड तालुका कांदा पिकाचे आगार ओळखले जाते. होलेवाडी निमगाव रस्त्यावर पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच या खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागाकडे 2 दिवसात खड्डे बुजवण्यास सांगितले होते. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून रविवारी 7 डिसेंबर रोजी आमदार काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून होलेवाडी ते निमगाव दरम्यानचे काम चांगल्या दर्जाचे होते की नाही याबाबत पाहणी केली. चाकणमधील उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख स्वामी शांताराम कानपिळे यांच्या मातोश्री सौ शैला शांताराम कानपिळे वय वर्ष 60 यांचं रविवारी निधन झालं. आईच्या मृत्यूनंतर त्यांचे डोळे दान करण्याचा संकल्प त्यांचा मुलगा स्वामी कानपिळे यांनी केलाय. मृत्यूनंतर पुढील 5 ते 6 तासात नेत्रदान करणं गरजेचं असतं. रविवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी स्वामी कानपिळे यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच नेत्रदान करण्यात आलं. त्यामुळे अंधत्वानं ग्रस्त असलेल्या एखाद्याला नवीन दृष्टी मिळणार आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील माता शैला कानपिळे यांच्या डोळ्यांचं स्मरण कायम राहणार आहे. अत्यंत दुःखद प्रसंगी देखील कानपिळे परिवाराच्या या संयमी निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय. देशातील सर्वात मोठे आणि शेतीविषयक अवजारांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारित पीक पद्धती, आधुनिक वापर आदींसह विविध शेतीविषयक प्रात्यक्षिकांसह बुधवारी दिनांक 10 ते 14 डिसेंबर असे 5 दिवसीय कृषी प्रदर्शन मोशी येथे भरणार आहे. या कृषी प्रदर्शनात 10 विशेष दालनातून 600 कंपन्यांच्या सहभागातून 2000हून अधिक कृषी विषयक उत्पादने शेतकऱ्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैभव विश्व यांनी केले आहे. वन्य प्राणी सर्रास लोकवस्तीच्या भागात फिरू लागली आहेत. चाकण एकता नगर येथे बिल्डिंगवर एक वानर पुन्हा एकदा दिसून आल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. संकष्टी चतुर्दशी निमित्तानं श्री गणेशाच्या दर्शनासाठी खेड तालुक्यातील टोकेवाडी परिसरात डुंडी विनायकाच्या मंदिरात गणेश भक्तांची दिवसभर गर्दी होती. गडाचीवाडी तालुका खेड येथे गणेश मंदिरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळालाय. संदीप शंकरराव सोमवंशी यांच्यातर्फे श्री श्रीपती बाबा मंदिर प्रांगण म्हाळुंगे या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सादरकर्ते क्रांती नाना मळेगावकर यांनी या कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमाला महिला भगिनी आणि पुरुष वर्ग यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवर मंडळींनी देखील कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली असे पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संदीप सोमवंशी, खेड बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी सांगितलंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.